शेतकरी मित्रांनो राम राम. या ठिकाणी आपण 15 वर्ष ह्या संत्रा बागेला झालेले आहेत आणि ही पूर्ण बाग आता त्यांनी SRT पद्धतीने आणलेली आहे. तर SRT पद्धतीनं यासाठी आणली की तुम्हालाही माहिती आहे मजूर खर्च वाढलेला आहे. तर मजूर खर्च शून्य आणि याच्यामध्ये जी मशागत आहे ती मशागतही आता केली जाणार नाही. तर आता जी मशागत केलेली आहे तर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी ही ठिबकची लाईन किती खोल आहे? बस 6 बोट, अर्धा फूट, अर्धा फुटावर. ही फक्त ही ठिबकची लाईन गाडण्यासाठी जी आहे तर ही त्यांनी उकरलेली आहे. आणि आता जे ओलं आहे ते तुम्ही बघितलं असाल, आपला व्हिडिओ बघून त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. त्याच्या आजूबाजूला करतात सुद्धा असं समजलं. तर भाऊ तुमचा एकदा परिचय पण द्या, मोबाईल नंबर सांगा आणि ही SRT तुम्हाला शेती का करावं वाटली ते पण सांगा. नमस्कार, मी प्राध्यापक राजकुमार वाटाणे, मुक्काम मुकिंदपूर, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. गेल्या 1 वर्षापासून या शेतामध्ये मी SRT तंत्राचा उपयोग करतो आहे. आणि मागच्या 1 वर्षापासून या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रॅक्टरनी मशागत केलेली नाही. आणि त्याचप्रमाणे याला निंदणी तर बरं करतच नाही आम्ही. तर ही जे तुम्हाला सध्या दिसतं आहे उकरलेली बाजू, हे केवळ आणि केवळ ड्रीप जी आहे या ड्रीपला झाकून घेण्यासाठी माती पाहिजे होती, त्यासाठी हे उकरलेलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत या शेतामध्ये या बागेमध्ये आळवी आणि उभी व्हीपास म्हणा किंवा मग रोटावेटर म्हणा अशा पद्धतीने मशागत व्हायची. परंतु गेल्या 1 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची मशागत नाही. आता इथे जे तण निघालेलं आहे हे तणनाशकाच्या सहाय्याने मारलेलं आहे गेल्या 1 वर्षापासून. आणि झाडाची क्वालिटी सध्या मला उत्तम दिसत आहे. कुठल्याही प्रकारची हानी याच्यावर पोचलेली दिसत नाही. या झाडाचे जेव्हा आम्ही फांद्या कापल्यात त्यासुद्धा इथे खाली पडलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे झाडाची जी सल काढलेली आहे ती सल इथे दिसत आहे तुम्हाला, ते सुद्धा शेतातच आहे. म्हणजे इथे जे काही तण निघते ते सगळं इथल्या इथे कुसते आहे. आता याच्यानंतर याच्यात मशागत केलाच जाणार नाही का? बिलकुल करणार नाही. बरं. तर मग आता मुळ्याला जी होणारी इजा आहे ती इजाही यामुळे थांबेल? मुळाला होणारी इजा आता होणार नाही, ती थांबणार आहे. डायबॅक किंवा मर रोग ते येणार नाही? हां, मागच्या वर्षी डायबॅक यावेळेला खूप जास्त प्रमाणात आलेला होता इथे. बरं. मागच्या वर्षी. परंतु यावर्षी पाणी चालू केल्यानंतर सुद्धा कुठेही डायबॅक सध्या तरी दिसत नाही आहे. बरं. तानावर झाडं येण्यासाठी लोक मशागत करतात, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणता मशागतच बंद आहे. हो. तर मग आता ते तानावर कशी येतील? तानावर आणायचे होते ते मागे. तर त्यासाठी पाणी उशिरा सुरू करावं लागतं याला तानावर येण्यासाठी, किंवा मग स्प्रे करतात त्याला तानावर आणण्यासाठी. तर मी कुठल्याही प्रकारचा स्प्रे केला नाही आणखीन. फक्त मशागत बंद. आता आपली मशागत बंद. हे आमचे मॅनेजर आहेत उमेश वाटाणे, हे सगळं पाहतात इथलं. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता जी. जर हे फुलं याला लागले की ज्यावेळेस फळाची सेटिंग होईल आणि फुलं लागतील त्यावेळेस तुम्ही तणनाशक मारणार का? त्यावेळेस सुद्धा मी मारलं. फळं मोठे झाले होते. नाही संत्रा फुलं अवस्थेत नाही मारला. फुलावस्थेत मारायचं नाही फुलावस्थेत मारायचं नाही, अवस्थेत नाही, सेटिंग झाल्यावर मारायचं. सेटिंग झाल्यावर. बरं. फळाची सेटिंग फळ या साईजचे झाले होते तेव्हा आम्ही स्प्रे केला तणनाशकाचा. म्हणजे फुल धारणीत असताना तणनाशक फवारायचं नाही. बरं. सरांनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. सर धन्यवाद. राम राम. राम राम.